नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उन्हात वाळवलेले उडदाचे वडे, जे खूप दिवस टिकतात आणि खायला सुपन आणि टेस्टी लागतात. एक वर्ष टिकणारे उडदाचे वडे. मी सर्वात प्रथम इथे डाळ घेतली आहे उडदाची. त्याच्यानंतर मी याला स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, मी इथे 1 किलो उडदाची डाळ घेतली आहे. मी इथे उडदाची डाळ चाळून आणि एका पाण्याने धुवून काढली आहे. त्याच्यानंतर मी या डाळीला दुसऱ्या पाण्यामध्ये भिजू घालणार आहेत. डाळीला जास्त धुवायची गरज नाही, एका पाण्याने स्वच्छ धुवून काढायची फक्त. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून साईडला 4 ते 5 तास भिजत घालायची. डाळ छान भिजली की त्याची वरची साल लवकर निघते. डाळ भिजू घालताना एक्स्ट्राचं पाणी घालायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. इथे बघू शकता आपली इथे डाळ भिजलेली आहे. त्याच्यानंतर मी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित छान चोळून घेणार आहेत आणि दोन्ही हातावरती ही डाळ घासून घेणार आहे. हाताने छान डाळ घासली की तिची पूर्ण साल निघते. पूर्ण डाळ व्यवस्थित दोन्ही हाताच्या साहाय्याने चोळून घेतली की साल लवकर निघते. तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे पूर्ण डाळ चोळून घेतली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेणार आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, इथे अशा प्रकारे मी इथे डाळ धुत आहे. जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत डाळ धुत राहायची. तुम्ही बघू शकता, मी दोन्ही हाताने डाळ चोळून घेतल्यामुळे इथे इझिली साल निघत आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित पूर्ण डाळ धुवून घ्यायची आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की वडे बघून बघा, तुमचे वडे कधीच बिघडणार नाही किंवा टेस्टही बिघडणार नाही. खूप सोपे आणि इझिली मी इथे सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये, स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, डाळ खूप छान फुललेली आहे. डाळ छान फुलले की वडे छान होतात. ह्या डाळीला खूप वेळेस धुवावं लागतं. या डाळीची खूप चिकट साल असतात, त्याच्यामुळे हिला 5 ते 6 तास भिजू द्यायचं. थोडीफार साल असली तरी चालते. इथे बघू शकता व्हिडिओमध्ये मी एवढी साल ठेवली आहे. त्याच्यानंतर मिक्सरला लावायचं. मी मिक्सरमध्ये काढून घेते आता ही पूर्ण डाळ. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे मी कसं टेक्स्चर ठेवलं आहे. हे बघा, जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही. थोडी थोडी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, डाळीचं टेक्स्चर असं मीडियम ठेवायचं. जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही आहे. त्याच्यामुळं वडा चिकट होणार नाही. त्याच्यामुळे मिक्सरमधून काढताना जरा काळजी घ्यायची. एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर इथे मीडियम वाटण काढायचं. जास्त डाळ पण नाही ठेवायची आणि जास्त बारीक पण नाही करायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, डाळीची पूर्णपणे साल निघाली नाही आहे. थोडीफार राहिली तरी चालेल, कारण की घरची डाळ असल्यामुळे. इथे तुम्ही बघू शकता, मी पूर्ण बॅटर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. टेक्स्चर बघू शकता तुम्ही. पीठ किती छान फुललं आहे. जास्त जाड पण नाही आहे आणि बारीक पण नाही आहे, त्याच्यामुळे वडा कडक होणार नाही इथे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं. थोडंसं तिखट घ्यायचं, मिरची पावडर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर बारीक चिरून पण टाकू शकता किंवा हिरवी मिरची पण टाकू शकता. मी इथे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. कोथिंबीरने लवकर जाळं लागतं, त्याच्यामुळे मी इथे फक्त मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. हे पूर्ण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं एकसारखं. या वाटणमध्ये जास्त काही टाकायची गरज नाही आहे. बॅटर घट्ट ठेवा, नाहीतर वडे पसरतात. आणि पूर्ण उन्हातच वाळवा, नाहीतर बुरशी येऊ शकते. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेत आहे. एकसारखं झालं पाहिजे, कुठेही मिरची पावडर जास्त नको आहे. बॅटर आपलं इथे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता स्वच्छ प्लॅस्टिक किंवा कापडावर छोटे छोटे वडे टाका. व्हिडिओमध्ये बघू शकता, आमच्या आईच्या पद्धतीने व्यवस्थित छान छोटे छोटे वडे टाकून घेत आहे. याच्यापेक्षा थोडे मोठे असले तरी चालेल, पण छोटे नसले पाहिजे.
जास्त छोटे वडे कडक होतात, मोठे वडे केले की ती छान पोकळ होतात आतूनमधून. आणि कडक उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्या. वडे पूर्णपणे कोरडे झाले की एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा, जेणेकरून ते वर्षभर टिकेल आणि त्याला जाळं लागणार नाही आणि खराब होणार नाही. मी ज्या पद्धतीने वडे बनवले आहे ही 1 वर्षभर टिकेल, कारण याच्यामध्ये मी काहीच नाही घातलेलं. कोथिंबीर वगैरे, कोणी लसूण वगैरे टाकतं, तसलं मी काहीच नाही घातलेलं. इथे तुम्ही बघू शकता. पूर्ण अशा पद्धतीने वडे करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर बघू शकता तुम्ही इथे. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, मीडियम असं इथले बॅटर तयार आहे. अशा पद्धतीने सर्व वडे इथे टाकून झाले आहेत. तुम्ही बघू शकतात. मी सावलीमध्ये अगोदर टाकून घेतले, त्याच्यानंतर उन्हामध्ये आणून ठेवले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.